लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता रम्या आणि विजय या दोघांचाही साखरपुडा अगदी थाटामाटात उत्तम पद्धतीने पार पडणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या आणि पार्थमध्ये कडाक्याचं भांडण होणार आणि रम्या याचाच फायदा उचलणार. आता नेमकं काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इकडे घरातले सगळे मोठे हे बसलेले असतात आणि विजय आणि रम्या ह्या दोघांनीही एकमेकांना पसंती दिलेली असते. पण विजयने आता अट घातलेली असते की 8 महिने तरी कमीत कमी आम्ही लग्न करायचे थांबू, एवढ्या लवकर लग्नाची घाई करायची नाही. त्यावेळी मग लगेचच आता इकडे मालिनी काकू विक्रम काका म्हणतात की ठीक आहे विजय, तुझी जर इच्छा आहे की थांबायला हवं, लग्न करण्याची एवढी घाई नको करायला तर काही हरकत नाही, आपण लग्नाची घाई नको करायला, पण कमीत कमी साखरपुडा तरी करून घेऊया. नाही म्हणजे काय आहे ना, तुमच्या नात्याला एक लेबल मिळेल. जर तुम्ही एकत्र बाहेर पडलात, कुठे हिंडायला गेलात, तर कमीत कमी तुम्हाला कोणी नावं ठेवायला नको याची काळजी आपण आधीच घेतली पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण साखरपुडा करून घेऊ. मग विजय आणि त्याचे घरचे या गोष्टीसाठी तयार होतात. आणि आता दुसऱ्या दिवशी मग आता रम्या आणि विजयचा साखरपुडा असतो. आता मग इकडे रम्या मुद्दाम काय करते, ज्या बोटात अंगठी घालणार असतो विजय, त्या बोटाला पट्टी लावते आणि म्हणते मला लागलं ह्या बोटाला, विजय तू या दुसऱ्या बोटात अंगठी घालशील का. मग विजय दुसऱ्या बोटात अंगठी घालतो आणि मग तसा रम्या हिच्या बोटात अंगठी घातल्यावर सगळेजण टाळ्या वाजवतात. आता रम्या विजयच्या बोटात अंगठी घालणारच असते इतक्यात आता नंदिनीला उलटी येते आणि नंदिनी तिकडनं वरती निघून जाते. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो की जाऊ द्या, नंदिनीची तब्येत अचानक खराब झाली असेल, येतच असतील त्या, पण आपण उगाच थांबायला नको, साखरपुड्याचा मुहूर्त चुकायला नको. एक काम कर विजय, तू आता रम्याच्या हातामध्ये अंगठी घालून घे. चला आपण कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूया. त्याबरोबर मग लगेच रम्या म्हणू लागते पार्थ रे, एवढी घाई काय आहे, नाही म्हणजे नंदिनीला जर बरं वाटत नसेल तर थांबतो की आम्ही, येईल नंदिनी थोड्या वेळात. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो नाही काय गरज आहे. त्यावर सगळेजण पार्थकडे बघू लागतात. तर पार्थ म्हणतो नाही म्हणजे थांबायची काय गरज आहे, आणि तसंही असा विधी थांबवलेलं शुभ नसतं. मग लगेचच रम्या आणि विजय हे एकमेकांकडे बघतात आणि विजय रम्याला म्हणतो काय करायचं. रम्या म्हणते ठीक आहे. आणि मग आता विजय हा रम्याच्या बोटात अंगठी घालून झालेला असतो. तर आता रम्यासुद्धा विजयच्या बोटात अंगठी घालते. सगळेजण छान टाळ्या वगैरे वाजवतात. त्यानंतर आता विजय आणि रम्या दोघंजणं एकमेकांना स्वीट वगैरे भरवतात. छान पद्धतीने आता साखरपुडा पार पडतो. तर इकडे आता नंदिनीला ना कोरड्या उलट्या झालेल्या असतात. त्यामुळे आता नंदिनीला वाटत असतं की कदाचित मी प्रेग्नंट आहे आणि या गोष्टीनेच नंदिनी खूपच जास्त आनंदी होऊन गेलेली असते. मग आता डॉक्टरांना वगैरे बोलवलं जातं. डॉक्टर चेकअप करतात आणि सांगतात की नाही काही प्रेग्नन्सी वगैरे नाही आहे, ह्यांना रात्री काहीतरी अपचन झालेलं होतं, त्यामुळे यांना उलटी झालेली आहे, बस इतकंच. त्यानंतर मग आता नंदिनीला तब्येत थोडी खराबच वाटत असते, डाऊन वाटत असते. मग त्यावेळी नंदिनी बॉडी चेकअप करून घेते आणि तेव्हा त्या चेकअपच्या रिपोर्टमध्येच तिला कळतं की ती आई होऊ शकत नाही, म्हणजे तिचं आई होणं खूप जास्त अवघड आहे. तिच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा नंदिनीला कळते, नंदिनीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. ती नाराज झालेली असते, दुःखी झालेली असते. आणि आता ती घरी येते आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगते की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत, मी आई होणं अवघड आहे. आणि आता ह्या गोष्टीमुळे घरातल्या सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं, स्पेशली नंदिनीला वाईट वाटत असतं. आणि नंदिनी ही आता म्हणजे विचार करत असते की हे सगळं माझ्या बाबतीत का घडलं, कशासाठी आणि काय घडून बसलं. तर दुसऱ्या बाजूला इकडे काव्या ही प्रेग्नंट राहिलेली असते आणि काव्याचा रिपोर्ट घेऊन पार्थच घरी आलेला असतो. आणि पार्थ ओरडत आलेला असतो आई हत्तीवरून साखर वाटा, माझी बायको आई होणार आहे. त्यानंतर मग आता सगळेच जण खूप खुश असतात. काव्या तर खूपच जास्त खुश असते. पण या सगळ्यामध्ये काव्या महत्त्वाची गोष्ट विसरलेली असते, ती म्हणजे तिची UPSCची परीक्षा. घर, संसार, लग्न, आता गरोदर असणं, ह्या सगळ्यामध्ये काव्याचा अभ्यास मात्र कुठेतरी मागे पडत चाललेला असतो. ही गोष्ट काव्याच्या लक्षातच येत नसते. सगळेजण काव्याचं छान कौतुक करत असतात, लाड करत असतात. नंदिनीसुद्धा आता ती जरी आई होऊ शकत नसली तरीही तिच्या बहिणीसाठी खुश असते, तीसुद्धा काव्याचे लाड वगैरे करत असते. आता एक दिवस काव्या स्वतःहून अनिशाला कॉल करते आणि अनिशाला काव्या म्हणते अनिशा काय यार, जेव्हापासून एक्झाम झाली आहे तेव्हापासून काही भेटली नाहीस, कॉल नाही, मेसेज नाही, आणि लग्नालासुद्धा आली नाही आहेस तू माझ्या आणि पार्थच्या. आता पुरे झाला, आता तू येतेस इकडे की मी येऊ.
अनिशा म्हणते, काव्य अगं असं काय करतेस? काव्या म्हणते, अनिशा जर तू माझी खरीखुरी मैत्रीण असशील ना तर प्लीज तू येशील आणि तू यायलाच हवंस. अनिशा, माझी खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे, प्लीज ये ना गं घरी प्लीज. त्याबरोबर मग अनिशा म्हणते, असं काय सांगायचं आहे तुला काव्या, बोल ना फोनवर. काव्या म्हणते, अनिशा नाही या फोनवर नाही, ये घरी. मग अनिशा आता विचार करते, जाऊ दे जाते घरी. आणि मग ती आता काव्याला भेटण्यासाठी घरी आलेली असते. आता थोडा वेळ दोघी मैत्रिणी बसतात, थोडा वेळ छान आता गप्पा मारतात आणि गप्पा वगैरे मारून झाल्याच्या नंतर मग अनिशा विचारते, काव्या तुला काय महत्त्वाचं बोलायचं होतं ज्याच्यासाठी तू मला घरी बोलवून घेतलंयस, काही झालं आहे का? त्यावर मग काव्या म्हणते, काही झालं आहे नाही अनिशा, काहीतरी होणार आहे. त्याबरोबर मग अनिशा म्हणते, म्हणजे? त्यावर काव्या म्हणते, तू मावशी होणार आहेस आणि मी आई. त्यावर अनिशा म्हणते, काय? त्यावर काव्या म्हणते, अगं हो, मी प्रेग्नंट आहे अनिशा. त्यावर आता हे बोलताना काव्य तर खूप खुश असते, पण हे ऐकताना अनिशा मात्र अजिबातच खुश नसते. अनिशा म्हणते, काव्य अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अनिशा आता चिडलेली असते. काव्य म्हणते, काय झालं अनिशा, तू रागवलीस का? अनिशा म्हणते, काव्या एक मिनटं सांगते. आणि मग ती काव्याच्या स्टडी टेबलवरती जे UPSCचं पुस्तक असतं ते आणून काव्याला दाखवते आणि म्हणत असते, याचं काय करायचं मग? नाही, जर लग्न केलंस, आता तू आई होणार आहेस, तर मग तुझ्या स्वप्नाचं काय? अगं हे वय आहे का काव्या, काय हे? करिअर कर, फोकस कर करिअरवरती, तू विसरलीस का तुझं स्वप्न? त्यावर मग काव्या म्हणत असते, नाही अनिशा तसं काही नाही आहे. त्यावर अनिशा म्हणते, तसंच आहे, एकदा की तू बाळ झालं ना तुला की त्याच्यामध्येच रमशील आणि तुझं करिअर, फ्युचर, स्वप्न सगळं खाक होऊन जाईल, काही अर्थ उरणार नाही आहे सगळ्याला. आता काय करायचं आहे, तो निर्णय तुझ्या हातात आहे, अजूनही वेळ आहे. एवढं बोलून अनिशा आता तिकडनं निघून जाते. आता अनिशा जे काही बोललेली असते, म्हणजे रागात जरी ती बोललेली असली तरीसुद्धा आता काव्या त्या गोष्टीवरती विचार करते आणि काव्यालासुद्धा अनिशाचं म्हणणं पटतं. ती आता स्वतःच्या पोटावरती हात ठेवते आणि विचार करते की खरोखर अनिशा जे बोलली ते बरोबर आहे. माझी अजून UPSCची परीक्षासुद्धा क्लिअर झालेली नाही आहे, मग त्यात हे सगळं नाही होणार, मला मॅनेज नाहीच होऊ शकत. आणि मग आता संध्याकाळी पार्थ आल्यावर काव्या आता पार्थला म्हणते, पार्थ मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. पार्थ म्हणतो, हो बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? काव्या, तुम्हाला माहिती आहे मी केवढा खुश आहे, केवढा एक्सायटेड आहे, तुम्हीसुद्धा खुश आहात माहिती आहे मला. त्यावर काव्या म्हणते, नाही पार्थ नाही, मी खुश वगैरे काहीही नाही आहे आणि मला याचबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. पार्थ म्हणतो, काय झालं काव्या, तुम्ही इतक्या रेस्टलेस का दिसताय, तुम्हाला कोणी काही बोललं आहे का? काव्या म्हणते, नाही पार्थ, मला कोणीही काही बोललेलं नाही आहे, पण आता मी जे बोलणार आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. पार्थ, मला हे मूल नको आहे. पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या हो पार्थ, मी खरं बोलते आहे, मला हे मूल नको आहे. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते? काव्या म्हणते, हो मला अगदी व्यवस्थित कळतं आहे मी काय बोलते ते. पार्थ, मला मूल नको आहे असं काही नाही आहे, पण मला एवढ्यात तरी मूल नको आहे, मला नाही व्हायचं इतक्या लवकर आई. पार्थ म्हणतो, अहो पण का, काय झालं? काल परवापर्यंत तर तुम्ही खुश होतात आणि आज असं अचानक काय बोलताय? त्यावर काव्य म्हणत असते, पार्थ काल परवापर्यंतची गोष्ट वेगळी होती. काल परवापर्यंत मी माझ्या भविष्याचा, माझ्या फ्युचरचा विचारच करत नव्हते. काल परवापर्यंत मी फक्त माझ्या स्वप्नांचा विचार सोडून भलताच विचार करत होते, पण आज माझे डोळे उघडलेत. पार्थ, अहो विसरताय का तुम्ही, मला UPSC द्यायची होती, माझं स्वप्न आहे मी कलेक्टर बनणं. मला गेल्या वर्षी परीक्षा देता आली नाही कारण माझा ॲक्सिडेंट झाला, पण आत्ता यावर्षी तर मला परीक्षा द्यावीच लागणार, मला क्लिअर व्हावंच लागणार. त्यानंतर मग माझं ट्रेनिंग सुरू होणार वगैरे वगैरे, खूप पार्थ लॉंग प्रोसेस असणार आहे ही सगळी. आणि या सगळ्यामध्ये मला आई वगैरे व्हायचं नाही आहे, मी नाही करू शकत हे सगळं मॅनेज, मला नाही जमणार. पार्थ म्हणत असतो, काव्या ऐका माझं, या इकडे बसा. आणि मग पार्थ आता काव्याला बसवतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या हो कशाला काळजी करताय तुम्ही, हे सगळं तुम्हाला एकटीला थोडी ना मॅनेज करायचं आहे, आपण दोघं मिळून सर्व गोष्टी हँडल करू ना. आणि त्याशिवाय आपल्या घरामध्ये आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपली अख्खीची अख्खी फॅमिली आहे, आई आहे, बाबा आहे, नंदिनी आहे, जीवा आहे, मिथुन काका आहे, मंजू आत्या आहे, वसू आत्या आहे. अहो सगळे मिळून आपल्या बाळाची काळजी घेतील, मग तुम्हाला एकटीला काळजी करायची एवढी काय गरज आहे? जरी तुम्ही बिझी असलात तरी आई, नंदिनी, वसू आत्यावर जरी तुमचा विश्वास नसला तरी तुमच्या सख्ख्या बहिणीवर आणि आईवरती तर तुमचा विश्वास आहे ना. त्यावर काव्य म्हणत असते, पार्थ हे सगळं आत्ता सध्या बोलणं खूप सोपं आहे, पण नंतर ह्या सर्व गोष्टी इतक्या इझिली पॉसिबल होत नाहीत. आणि मी म्हटलं ना, नको आहे एवढं लवकर बाळ, प्लीज तुम्ही माझा विचार करा ना. मी काहीतरी बोलते म्हणजे काहीतरी विचार केला असेलच ना मी. पार्थ म्हणतो, एकदा जाऊन त्या नंदिनींकडे बघा काव्या, अहो त्यांना मूल होणार नाही म्हणून ते किती दुःखी आहेत, किती नाराज आहेत. तुमच्यामध्ये त्या स्वतःची स्वप्न पूर्ण करू पाहतायत आणि एक तुम्ही आहात की तुम्हाला मला ना काही बोलायचंच नाही आहे. एवढं बोलून आता पार्थ किचनमध्ये येतो. आणि पाणी प्यायला तो रागाने बाटल्या हातात घेतो आणि घटाघटा पाणी पितो. नंदिनी म्हणते, हळू पार्थ, अहो काय करताय, त्रास होईल तुम्हाला, एवढं घसा का पाणी पिताय, काय झालंय?
मग पार्थ आता नंदिनीला काहीच सांगत नसतो. नंदिनी म्हणते, पार्थ अहो काय झालं आहे, बोला ना, काही बोलल्याशिवाय मला कसं कळणार, काही घडलं आहे का, तुमचं आणि काव्याचं भांडण वगैरे झालं आहे का, बोला ना पार्थ काय झालं. पार्थ आता बोला, तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ. मग पार्थ म्हणतो, नंदिनी तुमच्या बहिणीला वेड लागलं आहे. त्यावर नंदिनी म्हणते काय. त्यावर मग पार्थ सांगत असतो की हो, काव्यांना वेड लागलं आहे. आज तुम्हाला माहिती आहे मी ऑफिसवरून आल्यावर त्या मला काय म्हणाल्यात, त्यांना हे मूल नको आहे, त्यांना आई व्हायचं नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते अहो पण का. त्याबरोबर पार्थ म्हणतो त्यांना त्यांच्या फ्युचरवर, त्यांच्या करिअरवर, त्यांच्या IASच्या एक्झामवर, त्यांच्या UPSCवर फोकस करायचा आहे. त्यासाठी त्यांना आत्ता तरी बाळ नको आहे असं म्हणाल्या आहेत त्या मला. सांगा ना हा निर्णय योग्य आहे का. बरं तर मी त्यांना एवढं समजावून सांगितलं की हा एवढा टोकाचा निर्णय घेण्याची गरज नाही आहे. आपल्या घरामध्ये मी आहे तुम्हाला सपोर्ट करायला, आपण दोघं मिळून सगळं मॅनेज करू. त्याच्यानंतरनं मी त्यांना हेही सांगितलं की घरात आई आहे, बाबा आहेत, नंदिनी आहे, जीवा आहे, मंजू आत्या आहे, वसू आत्या आहे, मिथून काका आहे, सगळे मिळून आपल्या बाळाची काळजी घेतील. पण तरीही तुमच्या बहिणीला माझं काही ऐकायचं नाहीच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा त्यांना मूल झालं की त्यांच्या पायामध्ये अडथळा होईल, त्यांच्या पायामध्ये खोडा होईल आणि मग त्या त्यांचं भविष्य घडवू शकणार नाही. त्यांना हातपाय मागे टाकावे लागतील, असं होईल. त्यांचं सगळं मन मागे घरामध्ये रमून जाईल. त्याबरोबर नंदिनी ही पार्थला म्हणते, पार्थ प्लीज शांत व्हा. आता तुम्हीसुद्धा अशी चिडचिड करू नका. जा आणि शांतपणे झोपा. मी उद्या बोलते ना काव्याबरोबर. प्लीज शांत व्हा पार्थ. मग पार्थला शांत करून नंदिनी तिकडनं पाठवून देते आणि म्हणत असते, खरंच ज्याच्या पदरात जे सुख असतं त्याला त्याची किंमत कधीच नसते. देवाने काव्याच्या पदरात दान टाकलं पण काव्यास ती स्वीकारायला तयार नाही आहे. आणि इथे मला आई होण्याची एवढी इच्छा आहे, माझी एवढी स्वप्न होती आणि माझ्या मात्र पदरात दानच पडलेलं नाही आहे. खरंच देवाची सुद्धा काय किमया असते, देवाची काय लीला असते. असो, मला काव्याला समजवलं पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी आता नंदिनी काव्य आणि पार्थला बोलवून घेते आणि मग नंदिनी काव्याला म्हणत असते, काव्या मला माहिती आहे पार्थमध्ये आणि तुझ्यामध्ये काल एका खूप वाईट आणि नको ते विषयावरून वाद झाला आहे. पण काव्या अगं बाळा, तुला जी काळजी वाटते ना ती काळजी करण्याची मुळात गरजच नाही आहे. तुला का असं वाटतं आहे की तुला बाळ झालं तर तुझ्या पायात खोडा होईल, तुझ्या पायात अडचण होईल. असं काहीही होणार नाही. आणि अगं जन्म जरी तू दिलास तरी पालन करायला आम्ही सगळे आहोत ना. काव्या काळजी करू नकोस, तू फक्त तुझ्या बाळाला जन्म दे, त्याची आई मी होईन. तुला कसलीच काळजी करायची गरज लागणार नाही, मी करेन सगळं. मग तर झालं ना. त्याबरोबर काव्या म्हणते, ताई प्लीज, हे सगळं बोलणं सोपं आहे पण असं होत नाही, तुलाही माहिती आहे. आई म्हणून प्रत्येक वेळी मला काळजी लागून राहील, मला प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यावं लागेल आणि आत्ता एवढ्या लवकर मला हे पॉसिबल होणार नाही आहे. आणि एकदा जर मूल जन्माला आलं तर मी त्याला टाकून तर देऊ शकणार नाही ना, तेव्हा मला काळजी करणंच आहे. प्लीज मला कुणी काही समजवण्याचा प्रयत्न करू नका. मला ना सध्या तरी कोणाचं काही ऐकायचंच नाही आहे, मला नाही समजून घ्यायचं आहे कोणाला काहीच. एवढं बोलून आता ती तिकडनं बाहेर निघून जाते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, बघितलं नंदिनी, किती प्रेमाने समजवत होतात आता तुम्ही यांना. एवढंही समजून सांगितलं की तुम्ही काहीच करू नका, फक्त जन्म द्या. तरीसुद्धा यांना कळतच नाही आहे का मला या असं वागतायत ना, कळत नाही आहे. अहो काल परवापर्यंत सगळं छान होतं, सुरळीत होतं आणि आज अचानक हे असं काहीतरी 2 दिवसांमध्ये ह्या बरळायला लागल्यात. काय करायचं या मुलीचं सांगा ना. कुठल्या गोष्टीचं सिरियसनेसच नाही आहे हो यांना. मला तर ना कधी प्रश्नच पडतो की हे सगळं या असं कसं काय बोलू शकतात, कसं बोलू शकतात. अहो इथे लोक दगडावर दगड आपटतात ज्यांना मुलं होत नाहीत ती, आणि इकडे काव्याला मूल होत असताना काव्याला मुलंच नको आहे. मला ना खरंच विचित्र वाटतं आहे काव्याचं वागणं. त्याबरोबर जीवा त्या ठिकाणी येतो आणि जीवा पार्थला म्हणतो, दादा हे बघ, अरे शांत हो, काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. नंदिनी आहे ना, ती समजवेल काव्याला आणि काव्य समजून घेईल. त्यावर पार्थ म्हणत असतो, जीवा अरे समजवतील त्या आणि काव्य एखाद्या वेळी समजून घेतीलही, पण मुळात ही गोष्ट समजवण्याची ना वेळच नाही यायला पाहिजे. तुम्हाला कळत नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते. हे स्वतःला कळलं पाहिजे. अरे मातृत्व आहे ना, मग हे असं कसं वागू शकतात ह्या. एवढं बोलून आता पार्थ तिकडनं रागारागात रूममध्ये निघून जातो. त्याबरोबर आता इकडे नंदिनी ही धावत काव्याच्या मागे आलेली असते आणि ती काव्याला म्हणत असते, काव्य ऐक माझं. काव्य शांत हो बाळा. हे बघ, हे असं राग डोक्यात घालून घरातनं बाहेर पडणं, निघून जाणं हे पर्याय नाही आहेत. आता सध्या तू 2 जीवांची आहेस का नाही, जास्त थकशील, जास्त दमशील. आता सध्या हे असं नको करूस, शांत राहा गं. त्यावर काव्य म्हणते, ताई प्लीज, मला येते गं स्वतःची काळजी घेता. त्याबरोबर मग आता लगेचच नंदिनी म्हणते, अगं हो, मग मी नाही कुठे म्हटलं की तुला तुझी काळजी घेता येत नाही म्हणून. अगं पण पहिल्यापासून मी तुझी काळजी करतेस ना, म्हणून म्हणते चल माझ्याबरोबर घरी. मग नंदिनी काव्याला घरी घेऊन येते. आता काव्य रागाने फटाफट चालत गेलेली असते, त्यामुळे काव्य दमलेली असते. मग नंदिनी काव्याला पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते, बघ म्हटलं होतं का नाही मी थकशील, दमशील म्हणून, दमलीस की नाही.
काव्या, अगं हे बघ, प्रत्येक वेळी असा रागाने विचार करून नाही जमत. आणि आता उगाचच्या उगाच जे आपल्याला मिळालं आहे ते नाकारण्यापेक्षा जे आपल्याला मिळालं आहे ते स्वीकारून पुढे कसं जाता येईल हे बघ ना. आणि फक्त तू जन्म दे, त्याच्यानंतर तू काहीच काळजी करू नकोस. मी सगळं करेन, मी तुझ्या बाळाची काळजी घेईन, मी तुझ्या बाळाची आई होईन. अजून ह्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगू तुला. ना तुझ्या करिअरमध्ये तुला अडचण येणार, ना तुझ्या फ्युचरमध्ये तुला अडचण येणार. तुला कशातही अडचण येणार नाही. तुला IAS व्हायचं आहे ना, तुझं स्वप्न आहे ना, ते तू पूर्ण कर. काव्या, हे तुझं नाही, आपलं स्वप्न आहे. मला सांग, मी माझं स्वप्न मोडू देईन का गं? नाही ना. मग विचार कर ना गं काव्या, प्लीज. असा चुकीचा निर्णय नको घेऊस. माझ्याकडे बघ, इथे मला मूल होणार नाही, त्यामुळे माझ्या जीवाला मरण यातना होत आहेत आणि एका बाजूला तू जी असं वागतेस. प्लीज असं नको करूस काव्या. आणि तुला ट्रेनिंगचं टेन्शन आलं आहे ना, की तू ट्रेनिंगला गेल्यावर कसं होईल, काय होईल. अगं मी आहे ना, मी आहे इथे, मी सगळं व्यवस्थित करेन. तू काहीच काळजी करू नकोस. आणि आत्ता म्हणतेस ना तू की तुला बाळ आणि तुझी एक्झाम नाही मॅनेज करता येणार. अगं अजून 9 महिने आहेत तुझ्याकडे, पूर्ण 9 महिने. आणि 9 महिने पूर्ण तुझे होईपर्यंत, तुझ्या डिलिव्हरीची टाईम येईपर्यंत तुझी परीक्षा होऊन गेलेली असेल. आणि तुझा निकाल लागून पुढे गोष्टी जाईपर्यंत, तू पुढे तुझं सिलेक्शन होईपर्यंत, मेन्स क्लिअर करेपर्यंत आणखीन वेळ गेलेला असेल. तोपर्यंत तुझं बाळसुद्धा 5-6 महिन्याचं होत येईल. विचार कर ना काव्या तू थोडासा. नंदिनी काव्याला खूप व्यवस्थित समजून सांगते. तर दुसरीकडे आता रम्याला तर कळलेलं असतं की पार्थ आणि काव्यामध्ये ह्या गोष्टीवरून वाद झालेत. त्यामुळे मग रम्या आता पार्थच्या खोलीत येते आणि म्हणत असते, बाप रे, अरे ही काव्य असं कसं बोलू शकते पार्थ. नाही म्हणजे माझं आणि काव्याचं हल्ली चांगलं पटायला लागलं आहे, चांगलं जमायला लागलं आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की ही काव्य काहीही बोलेल आणि मी तिचं समर्थन करेन. अरे चक्क मला आई व्हायचं नाही असं म्हणते. कुठली बाई अशी असेल जगातली जी मातृत्व नाकारेल. बाप रे, मला तर ना या मुलीचं कधी कधी काही कळतच नाही. कधी कधी एवढं चांगलं वागते, कधी कधी एवढं समजूतदारपणे वागते आणि कधी कधी हे इतकं विचित्र वागते. बाई 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 बाई, तिच्याऐवजी जर मी असते तर मी तर आनंदाने हर्षवायू होऊन गेले असते. मला तर असं झालं असतं की मी कधी आई होईन, कधी मी माझं मूल हातामध्ये घेईन. मला इतका आनंद झाला असता. कसलं करिअर, कसली स्वप्न. आपल्या घरापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा महत्त्वाचं काहीच नसतं. बाळ जर जन्माला आलं तर घरातल्यांना किती आनंद होईल, कुटुंब किती खुश होईल. मामी किती वर्षांपासून आजी आजोबा होण्याची वाट बघतायत, पण काव्याला काहीच कळत नाही आहे. काव्य कोणाचाच विचार करत नाही आहे, इतरांचा कशाला. काव्य तर तुझ्याही इमोशनचा विचार करत नाही आहे. रे तुलासुद्धा बाळ हवं आहे ना, तुलासुद्धा बाप होण्याची इच्छा आहे. पण काव्याच्या हट्टापुढे मला वाटत नाही काही होऊ शकेल. जाऊ दे बाबा, आता तुला तर काय, काव्याच्या हट्टापुढे हार मानावीच लागेल ना. शेवटी तू तरी काय करू शकतोस. मग आता एवढ्यावरती हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.